रुक्मिणीचा पिता भीमक. या पृथ्वीचा विस्तार 7 द्वीपे आणि 9 खंडे यात झालेला आहे. त्यातील जंबूद्वीपामध्ये भारतवर्ष आहे. यातील विदर्भ देशामध्ये द्वापार युगात भीमक नावाचा राजा राज्य करीत होता. सोमवंशात जन्मलेला हा राजा जणू त्या वंशाचा अलंकार होता. त्रिभुवने व्यापून टाकणाऱ्या कीर्तीच्या पोटीत जणू याने जन्म घेतलेला होता. विदर्भाची राजधानी कौंडिन्यपूर येथे तो मोठ्या राजसपणाने कारभार चालवित असे. खरे म्हणजे विदर्भ देश एवढासा लहान, त्याचा तो भीमक राजा, परंतु त्याची कीर्ती मात्र सर्व स्थल मर्यादा ओलांडून 10 दिशात न मावावी अशी फैलावलेली होती. त्या गुणवान राजाच्या एखाद्या गुणाशीही बरोबरी करू शकेल अशा गुणाचा एकही दुसरा राजा नव्हता. लोकधरणीचे वर्णन ते धैर्यवान म्हणून करीत, समुद्राला ते अगाध म्हणत, पण कुठेपर्यंत? जोपर्यंत त्यांना भीमकाचे दर्शन होत नसे तोपर्यंतच. एकदा त्याचे दर्शन झाले की धरणीचे धैर्य लोपे, सागराची अगाधता आटे. सौंदर्याच्या बाबतीत म्हणाल तर तो मदनालाही पुरत असे. राज्यनीतीच्या बाबतीत ब्रह्मदेवही त्याच्यापुढे फिका पडे. पराक्रमाचे नुसते वर्णन ऐकले की शत्रुपक्षीय वीरांचे हृदय तिथल्या तिथे फुटत असे. त्याच्या भांडाराविषयी तर काय सांगावे. रत्नांचे डोंगरच जणू कारभार म्हणून त्याच्या भांडारात येऊन साचले होते. या धनाची दानेही तो मोठ्या उदार हाताने करी. ही दाने देताना तो जे संकल्प सोडी, त्यांच्या पाण्याने पृथ्वीवर एक मोठे सरोवरच भरलेले होते. अहो, प्रत्यक्ष अष्टमहासिद्धीचे जिथे त्याच्या दासी होत्या, तिथे संपत्तीची देवता लक्ष्मी हीच त्याची कन्या म्हणून जन्मली होती. तिथे त्या राजाच्या संपत्तीचे वर्णन करावयाचे तरी कसे? विष्णूने शयन ठरलेला क्षीरसमुद्र हा मोठा गुणनिधी आहे असे म्हणत, पण भीमक हा त्या समुद्रापेक्षाही वरचढ होता. कारण क्षीरसमुद्र हा समुद्रच होता. भीमकाकडे असलेल्या माणुसकी हा गुण त्याच्याकडे नव्हता. भीमकाकडे तो असल्याने त्याचीच गुणवत्ता चढी होती. गुणाचे एक राहू द्या, पण भीमकच्या रूपाने वर्णन करता येईल काय? शक्यच नाही. अहो, भुवनीच्या सौंदर्याचा निकष असा जो मदन, तो ज्या लक्ष्मीच्या उदरात जन्मला, त्रिभुवनातील सौंदर्यातील रसिक भोक्ता जो श्रीकृष्ण, तो ज्या लक्ष्मीच्या सौंदर्यावर भाळून भीमकाचा जावई झाला, त्या सौंदर्य लक्ष्मी रुक्मिणीचाच अवतार मुळे कन्यारूपाने या भीमकापासून झाला. मग मूर्त सौंदर्य शोभेचा जनक आणि मूलाधार जो भीमक, त्याच्या सौंदर्याचे वर्णन करवेल तरी कसे? असं सौंदर्य राहू द्या, त्याच्या आज्ञेचा दरारा कसा होता याचे तरी वर्णन करता येईल का? एवढ्याशा एका देशात तो राजा, पण त्याच्या आज्ञेचे जे आश्चर्यकारक सामर्थ्य होते त्याचेही वर्णन करता येणे कठीण आहे. अहो, त्या राजाचे नुसते लेकरू रुक्मिणी, पण ती नुसते ये असे म्हणते काय? आणि तिची आज्ञा म्हणून 14 ब्रह्मांडांचा राजा प्रत्यक्ष परमेश्वर कृष्ण द्वारकेहून कौंडिन्यपुराला लागोवेगी धावत येतो काय? जिथे मुलीच्या आज्ञेचा इतका दरारा, तिथे बापाची आज्ञा काय विचारावी? हे चराचर विश्व ज्याच्या उदरात सामावले आहे, त्या मुरारी श्रीकृष्णाची जावई म्हणून वरपूजा करण्याचे आशे भाग्य या भीमकाला लाभले. त्याची थोरवी जणू कोण जाणू शकणार? तराजूच्या एका पारड्यात भीमकाच्या धवल यशाची थोरवी घातली आणि दुसऱ्यात पूर्ण चंद्राचे चांदणे घातले तरी भीमकाच्या यशाचेच पारडे खाली राहावयाचे. त्यात आणखी आकाशातील सारी नक्षत्रे खुडून जरी चंद्राच्या पारड्यात घातली तरीही काही तो भीमकाच्या यशाच्या धवलतेची बरोबरी करू शकणार नाही. भीमकाचा परिवार असा तो भीमक राजा कौंडिन्यपूर नगरामध्ये राज्य करीत होता. शुद्धमती ही त्याची पट्टराणी आणि प्रिय पत्नी होती. तिने रुक्मिणी, रुक्मबाहू, रुक्मरथ, रुक्मकेश आणि रुक्ममाली अशा 5 वीर पुत्रांना जन्म दिला. या 5 मागून धाकटी कुत्सधुनी कन्या रुक्मिणी जन्माला आली. रुक्मिणी चंद्राच्या रुपाळ बिंबातून
ओघळणाऱ्या सुधा तुषारांची पुतळी आकाराला यावी तशी ही रुक्मिणी रूपसुंदर होती. मूर्त सौंदर्य देवताच माणसाचे रूप घेऊन या सृष्टीत जन्माला आली होती. तिचे रूपवर्णन तरी कोणत्या शब्दांनी करावे? रुक्मिणीच्या रूपाचे वर्णन करताना प्रत्यक्ष शुकमुनीच भागवतामध्ये म्हणायला आहे की अरे परीक्षिता, त्या रुक्मिणी मातेच्या सौंदर्याचे वर्णन करावयाचे तर मला वाटते असे म्हणावयास हवे की लावण्यामध्ये जी अव्यक्त अशी वेधक आकर्षण शक्ती असते तीच तिच्या रूपात व्यक्त झाली होती. तिच्याकडे पाहून असे वाटे की क्षीरसागराचे जे हृदयासारखे विष्णूचे ध्यान करीत असते तेच आता विष्णूचा अवतार कृष्णरूपाने पृथ्वीवर झाल्यामुळे स्वतःही मनुष्याचे रूप घेऊन अवतरले होते. ज्या श्रीकृष्णाला केवळ एका ब्रह्मरसाचीच गोडी आजवर होती, त्याने रुक्मिणीच्या अधररसाच्या गोडीहून मोहून चुंबनाने तिच्या वदनाचा सन्मान केला. त्या वदनाच्या सौंदर्याला या विश्वात दुसरी उपमा शोधावयाची तरी कुठे? आणि रुक्मिणीच्या डोळ्यातील ते दृष्टिभाव, त्याची तुलना कमलाशी करावयाची की हरिणीच्या डोळ्यांशी? छे छे, ही तुलना होईल तरी कशी? रुक्मिणीच्या दृष्टीला ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाच्या दर्शनाचे परमभाग्य लाभले. ते कमलिनी आणि हरिणी यांना कुठून लाभायला? खरोखरच रुक्मिणीचा राजस सौंदर्य वैभवाचे वर्णन कुणालाही करता येणार नाही. ज्या रूपाला भुलून सदा मुक्त अशा प्रत्यक्ष परब्रह्माने पूर्ण संसाराचे बंधन मानून गृहस्थपणा स्वीकारला, त्या रूपाचे का वर्णन होऊ शकते? रुक्मिणीच्या नुसत्या वदनाचे सौंदर्य वर्णन करताना जिथे पैलपार लागणार नाही तिथे तिच्या इतर अवयवांचे वर्णन करावयाचे म्हटले तर विस्तार फारच होईल. शिवाय जगन्मातेच्या त्या अवयवांचे असे वर्णन केले तर साधूजनही त्यांचे सहज मौन आणि अलिप्तता सोडून दूषण देतील. रुक्मिणी जगाला वंद्य अशा कृष्णाची पत्नी आहे. एखाद्या सामान्य बाईच्या अवयवाचे वर्णन करावे तसे रसभरीत वर्णन मी तिच्या सर्व अवयवांचे केले तर रसिक श्रोतेही मजवर राग धरतील. तरीही भागवतापासून पद्मपुराणापर्यंत रुक्मिणीच्या स्वयंवराची कथा आलेली आहे. तेथे देव श्रीकृष्णासमोर अनेक भाटबंदीजनांनी यक्ष किन्नरांनी रुक्मिणीचे वर्णन केले आहे. तेच आता मी नरेंद्र कवीही सांगणार आहे. जे सौंदर्य श्रीकृष्णाला जिंकून त्याच्याही घरात घुसले, त्याच्या मोठेपणाचे वर्णन करणे भागच आहे. म्हणून जसजसे प्रसंग येतील तसतसे मी रुक्मिणीचे वर्णन करणार आहे. आता मी जो प्रसंग वर्णित आहे त्यावेळी ती रूपराणी राजलक्ष्मी रुक्मिणी तिच्या पित्याला भेटण्यासाठी मोठ्या कौतुकाने आणि लाडीतपणे राजसभेकडे जावयास निघाली आहे. रुक्मिणीच्या सख्या अशी ती रुक्मिणी जात असता तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणींचा थवा होता. चित्रकाराने रेखाटलेल्या आकृती सजीव व्हाव्या तशी त्या सुंदर सख्या दिसत होत्या. त्या इतक्या सुंदर होत्या की सौंदर्य देवता म्हणून जन्माला मान्यता पावलेले जे रती आणि मदन त्यांचीही याच सख्यांची कुलदेवता म्हणून पूजा करून त्यांच्या प्रसादानेच आपले विलोभनीय सौंदर्य मिळवले होते. चंद्रसरोवरातील यक्षिणी भूमीवर फिराव्या किंवा चंद्रकिरणांच्या लेकी जन्मास याव्या किंवा डोळ्यांना आनंद देणाऱ्या सौंदर्य शक्तीच मूर्त आकाराव्या तशा त्या सख्या शोभत होत्या. किंवा असेही वाटत होते की त्या सख्या म्हणजे सौंदर्यशास्त्राची गुरुकिल्ली जाणणाऱ्या विद्याधरीच असाव्या किंवा त्या सुखमय अशा स्वर्गलेकीच्या अप्सराच असाव्या. छे छे, असे नाही. या सख्या म्हणजे मदन ज्या फुलांच्या बाणांनी विश्वावर विजय मिळवीत असे त्या फुलांनाच फुटलेले सुंदर अवयव होते. त्यांची गोरी गोरी वदने चंद्रासारखी गोल होती, जे काही चंद्राचे सख्खे भाऊच होते. आणि अमृत मंथनाच्या वेळी जन्माला आलेली आपली कन्या जी लक्ष्मी, तिची सेवा करण्यासाठी क्षीरसागराने त्यांना चंद्रामागोमाग बाहेर पाठवले होते. त्या राजसुंदरी आपल्या पुष्ट अवयवांचा भार डौलाने मिळवीत रुक्मिणी मागून चालल्या होत्या. आपसात बोलताना त्याने संकोच अवखळपणाने हसल्या की त्या हसण्याने दाही दिशा प्रकाशित होत होत्या. त्यांच्या डोळ्यांच्या भिलभिलीत जणू मार्गातील सारे लोक अडकत होते.
त्यांच्या दृष्टीच्या कटाक्षांबरोबर त्यांची काळजे वर खाली होत होती. स्फटिकासारखी झळाळणारी रेशमी मुलायम वस्त्रे त्या सख्या नेसल्या होत्या. स्फटिकांच्या करंड्यात लपविलेल्या मूर्तीचे तेज त्यातून बाहेर झळझळावे त्याप्रमाणे त्या तलम वस्त्राच्या झुळझुळीत पारदर्शकतेतून त्या सख्यांच्या आवृत्तावयवाचे सौंदर्य बाहेर दिसत होते. त्यांनी रत्नांचे अलंकार घातलेले होते. कोपरापासून मनगटापर्यंत असणारी कांकणे त्यांच्या स्पर्शमुखाच्या आनंदाने नाचत किणकिणत होती. त्यांच्या कानांच्या पाळण्यात झळकणारे रत्नालंकार त्यांच्या नितळ गालात प्रतिबिंबित झाले होते. सख्यांचा तो थवा रुक्मिणीच्या बरोबर राजसभेकडील मार्गाने चालला असता त्यांच्या पायातील नुपूर झणकारत होते आणि आसमंतातील कामी जनांची चित्ते त्या झणकारांच्या तालावर नाचताना उन्मत्त होत होती. आणि आता रुक्मिणी, त्या सख्यांच्या मध्ये रुक्मिणीचे रूप जणू काय त्या चांदण्यांच्या अर्काच्या जादूमय किमयेने प्रसाधन केलेले असावे तसे शोभत होते. असे वाटत होते की जणू काही निर्दोष रेखाकृती चंद्राच्या आतल्या गाभ्यातून कोरून काढलेली होती. ती जणू नयनसुखाची स्वयंभू मूर्तीच होती, किंवा तो जणू काय सुगंधच दाटावला होता, किंवा ती म्हणजे शृंगार भावनेने जणू शोभा सजीव झाली होती, किंवा ती यौवनात नुकतीच पदार्पण करीत असलेली उमा होती, किंवा सौंदर्य लोकातून भूलोकावर उतरलेली तारका होती, किंबहुना ती मूर्त मदनाची जन्मकुंडलीच होती, किंवा ती सर्व सौभाग्याचा साठा होती, किंवा ती रूपसौंदर्याची परमसीमा होती, किंवा पुरुषांना वश करून घेणाऱ्या दिव्य औषधींची ती मूर्त मात्रा होती, किंवा ती क्षीरसागराची कुलदेवता होती, किंवा अमृताचे मूलकारण असे अधिष्ठान होती, किंवा चंद्राच्या सोमवंशालाही पूज्य वाटणारी त्याची कुलदेवता. तिच्या वदनाचे दर्शन झाल्यामुळे लाजून आकाशीचा चंद्र हिमासारखा थंडगार आणि गोठीव झाला होता. निळ्या कमलांना लाजविणारे तिचे नयन, हिऱ्यासारखे तेजस्वी तिचे दात आणि मानकासारखे लाल चुटूक तिचे ओठ आपणापाशी नाहीत याची खंत करून तो चंद्र फिकटला होता. कमळ म्हणजे मदनाचे एवढे भरवशाचे वाण, पण रुक्मिणीच्या कटाक्षांचा टोकदार बोचकपणा पाहिला की ती कमळे हिरमुसली होत. श्यामा स्त्रीलाच शोभून दिसावे असे ते आधीच मदभरे रूप, त्यात आता आणखी तारुण्य अंगात उठावलेले, त्यामुळे ती जे रेशमी पिवळे वस्त्र नेसली होती त्यावर छाया प्रकाशाचे मनोहर सुंदर दाखविणारे चढ उतार शोभत होते. तिची अंगकांती मोत्यासारखीच होती. त्या मोतिया कांतीशी मोत्यांच्या अलंकाराचाच सुसंवाद जमे, त्यामुळे मोत्याचेच अलंकार तिने सर्व अंगभर घातलेले होते. तिच्या हातात मोत्यांचे कडे होते, त्यापुढे मोत्यांचा एक गजऱ्यासारखा हातसर होता. गळ्यात मोत्यांचे मोहक पेंडे होते. कानांतील मोत्यांचे झुलते झुपके कृत्तिका नक्षत्राच्या तेजाशी स्पर्धा करतील असे चमकत होते. तिच्या नाकात टपोरे मोती होते, ते शुक्राच्या ताऱ्यांप्रमाणे झळकत होते. जणू रुक्मिणी जवळ येता शंकराने पूर्वी जाळलेला मदन आता पुरुषाच्या मनात सजीव होत असे. मृत अशा मदनाला बहुविध संजीवन देणारी ही संजीवनी आगळीच होती. शुक्राकडे संजीवनी होती खरी, पण ती एकाला एकच संजीवन देऊ शके, त्यामुळे मदनाला लक्ष संजीवनी देणारी रुक्मिणीची शक्ती आपल्या शक्तीपेक्षा अधिक प्रभावी आहे अशा जाणीवीने ती उसनी मागण्यासाठी शुक्र तिला शरण आला होता आणि अलंकार म्हणून तिच्या नाकात लोंबून तिची सेवा करीत होता. मनाला मोहविणारा मोत्यांचाच सर तिने भांगात गुंफलेला होता. तिच्या केश कपालातील मोत्याच्या सराचे ते वळण शृंगार भावाच्या गंगेच्या ओघवान प्रवाहासारखे झोकदार दिसत होते. पूर्वी कपिल मुनीने सगर राजाचे पुत्र जाळले तेव्हा त्यांचा उद्धार करण्यासाठी स्वर्गातून गंगा